नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशनल चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। बऱ्याच दिवसापासून तुमची ही डिमांड होती की समाजसुधारक हा टॉपिक आपण क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये रिवाइज करावा। तुमची ही डिमांड आपल्या आजच्या लेक्चरमधून पूर्ण होते, कारण सगळ्याच एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट असलेला हा टॉपिक आज आपण क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये रिवाइज करू। ओके, या लेक्चरची PDF ही तुम्हाला विजन स्टडीवरती डाउनलोड सेक्शनमध्ये मिळेल आणि विजन गव्हर्नमेंट जॉब तर हे जे आपलं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे तर त्यावरून सुद्धा तुम्ही या लेक्चरची PDF आणि ऑडिओ फाईल ही रिव्हिजनसाठी डाउनलोड करू शकता। आणि विजन स्टडीचं ॲप हे आता तुम्ही Google Play Storeवरून डाउनलोड करू शकता। या ॲपच्या माध्यमातून भरपूर स्टडी मटेरियल तुम्हाला घरी बसल्या अवेलेबल होईल। प्रत्येक विषयाच्या ज्या PDF नोट्स आहेत तर त्या तुम्हाला मिळतील आणि तुम्ही डेली प्रॅक्टिस टेस्ट सॉल्व्ह करू शकता। त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना विजन स्टडीच्या कोर्समध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर अशांसाठी सध्या सब्जेक्ट वाईज जे कोर्स आहेत तर त्याचे ॲडमिशन ओपन आहेत। राज्यसेवा E-क्लास, संयुक्त गट ब तर या बॅचमध्ये सुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। आणि एक्झामच्या आधी ज्या विद्यार्थ्यांना क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये रिव्हिजन करायचे तर अशांसाठी क्वेश्चन आन्सर रिव्हिजन बॅचचे ॲडमिशनसुद्धा ओपन आहेत। तर जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्कीच लवकरात लवकर आपला प्रवेश तुम्हाला हव्या असलेल्या कोर्समध्ये घ्या। ओके, आता तुमचा अजून वेळ घेत नाही, आपण लगेच आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात करू। आपल्या आजच्या लेक्चरमधला पहिला प्रश्न, त्यामध्ये अविधानामध्ये आपल्याला म्हटलंय की पंडिता रमाबाईंनी मुंबईला सेवा सदनाची स्थापना केली। ब विधान आहे पंडिता रमाबाईंचा गौरव कैसर ए हिंद देऊन ब्रिटिश सरकारने केला। आणि क विधान आहे पंडिता रमाबाईंनी हिंदू लेडी या नावाने टाइम्स या पत्रातून आपले विचार मांडले। ओके, या तीन विधानांपैकी बिनचूक नसलेलं विधान किंवा विधाने कोणती आहेत तर हे आपल्याला सांगायचे। जे अविधान आहे तर हे पहिलंच अविधान चुकीचं आहे की पंडिता रमाबाईंनी मुंबईला सेवा सदनाची स्थापना केली, तर नाही। सेवा सदनाची जी स्थापना आहे तर ती रमाबाई रानडे यांनी केलेली होती। ठीक आहे, आणि त्याचप्रमाणे सेवा सदनामार्फत काय काम केलं जात होतं तर ह्या गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत। स्त्री विकासासाठी शिक्षण, त्याचप्रमाणे ग्रंथालय आणि दवाखाने सुरू करण्याचं जे काम आहे तर ते या सेवा सदनाच्या माध्यमातून केलं जात होतं। ओके, तर हा पॉईंट सुद्धा तुम्हाला माहिती असावा। त्यानंतर प्रश्नामध्ये जे आपल्याला ब विधान दिलंय तर हे ब विधान आपलं बरोबर आहे की पंडिता रमाबाईंचा जो गौरव आहे तर तो सरकारने कैसर ए हिंद देऊन केला, तर हे स्टेटमेंट बरोबर आहे। आणि त्यानंतरचं क विधान की पंडिता रमाबाईंनी हिंदू लेडी या नावाने टाइम्स या पत्रातून आपले विचार मांडले, तर हे क विधान चुकीचे आहे। टाइम्स या पत्रातून हिंदू लेडी या नावाने रखमाबाईंनी आपले विचार मांडलेले होते। ओके, तर प्रश्नामध्ये ही जी तीन विधानं आपल्याला दिलेली आहे तर त्यापैकी बिनचूक नसलेलं म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे तर अ आणि क म्हणजे पर्याय क्रमांक 3, तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असेल। ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा, ते म्हणजे की ज्या रमाबाई रानडे आहेत तर त्यांची येरवडा तुरुंगाच्या मानद अधीक्षक म्हणून सुद्धा नियुक्ती झालेली होती। तर त्यांच्याशी रिलेटेड हा एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा। रखमाबाई या हिंदू लेडी या नावाने टाइम्समधून आपले विचार मांडत होत्या, तर हा पॉईंट तर तुम्हाला प्रश्नातूनच समजलाय। आणि त्याच पद्धतीने या प्रश्नाशी रिलेटेड पुढचा एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे की पंडिता रमाबाईंनी ज्या वेगवेगळ्या संस्थांची स्थापना केलेली होती तर त्या संस्था आणि त्याच्या मागचा त्यांचा उद्देश काय होता तर त्या गोष्टी आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे। जसं की त्यांनी शारदा सदनची स्थापना केलेली होती आणि त्याच्यामध्ये ज्या निराश्रित विधवा महिला आहेत तर त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची जी सोय आहे तर ती तिथे केली जात होती। त्याचप्रमाणे पतित स्त्रियांसाठी त्यांनी कृपा सदनाची स्थापना केली। अंधांसाठी सुद्धा त्यांनी शाळा सुरू केलेली होती की ज्याला बातमी सदन असं म्हटलं जात होतं। आणि जी अनाथ मुलं आहेत तर त्यांच्यासाठी सदानंद सदनाची स्थापना ही पंडिता रमाबाईंनी केली। ओके, तर हे जे 4 पॉईंट आहेत किंवा या ज्या 4 संस्था आहेत तर त्या तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा। इवन जोड्या लावा अशा फॉर्ममध्ये सुद्धा ही इन्फॉर्मेशन आपल्याला विचारली जाऊ शकते। ठीक आहे, तर या प्रश्नाशी रिलेटेड हे जे सगळे पॉईंट आपण डिस्कस केले तर ते खूप महत्त्वाचे आहेत, तुम्ही अगदी व्यवस्थित लक्षात ठेवायचे। ओके, तर ह्या प्रश्नाचा आन्सर तुम्हाला समजलं असेल। आता आपण पुढचा प्रश्न सॉल्व्ह करू। या प्रश्नामध्ये गोपाळ गणेश आगरकर यांच्याबद्दल खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने विचारात घ्या असं म्हटलंय। खाली आपल्याला 3 विधानं दिलेत। अविधान आहे वाचाल तर चकित व्हाल या निबंधात आपला देश किती गरीब आहे हे त्यांनी दाखवून दिलं।
ब विधान आहे, आधी राजकीय सुधारणा या ठाम मताचे होते. आणि क, द राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा प्रभाव त्यांच्यावरती होता. आता या 3 विधानांपैकी योग्य विधान कोणतं आहे तर हे आपल्याला सांगायचं आहे. जे पहिलं विधान आहे तर हे पहिलं विधान बरोबर आहे की वाचाल तर चकित व्हाल या निबंधामध्ये त्यांनी आपला देश किती गरीब आहे तर हे अगदी पुराव्यानिशी दाखवून दिलेलं होतं. त्यानंतरचं ब विधान हे चुकीचं आहे की आधी सामाजिक सुधारणा तर या मताचे आगरकर होते. आपल्याला ब विधानामध्ये म्हटलंय की आधी राजकीय सुधारणा असं त्यांचं मत होतं, तर नाही, आधी आपण सामाजिक सुधारणा केल्या पाहिजेत आणि मग त्यानंतर आपण राजकीय सुधारणांचा विचार करू, तर अशा मतांचे आगरकर होते. तर त्याच्यामुळे ब विधान चुकीचं आहे. आणि जे क विधान आहे तर हे क विधान सुद्धा चुकीचं आहे की द राईट्स ऑफ मॅन तर या ग्रंथाचा प्रभाव आगरकरांवरती होता, तर नाही, द राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा प्रभाव हा महात्मा फुलेंवरती होता. तर त्याच्यामुळे क विधान पण चुकीचं आहे. आणि प्रश्नामध्ये आगरकरांशी रिलेटेड योग्य विधान आपल्याला सांगायची होती आणि योग्य विधान हे फक्त अ आहे, तर त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असेल. आता जसं या प्रश्नामध्ये आपण बघितलं की आगरकर हे आधी सामाजिक सुधारणा केल्या जावेत तर या विचाराचे होते आणि त्यांच्यावरती काही विचारांचा किंवा काही जे पाश्चात्य विचारवंत होते तर त्यांचा खूप जास्त प्रभाव होता. तर त्यांच्यावरती कुणाचा प्रभाव होता तर हे पॉईंट सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचे. तर हर्बर्ट स्पेन्सर, त्यानंतर जॉन स्टुअर्ट मिल आणि चिपळूणकरांचे जे निबंधमाला आहेत तर त्यांचा जो वैचारिक प्रभाव आहे तर तो आपल्याला आगरकरांवरती बघायला मिळतो. ओके, हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. इवन बरेचसे जे समाजसुधारक आहेत तर त्यांच्यावरती बऱ्याचशा ज्या पाश्चात्य विचारवंतांचा जो प्रभाव आहे तर तो आपल्याला बघायला मिळतो. त्याचप्रमाणे काही ग्रंथांमधले जे विचार आहेत तर त्यांचा प्रभाव, संतांचा प्रभाव सुद्धा या समाजसुधारकांवरती होता. तर हा जो पॉईंट आहे तर तो आपल्याला एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, तर तो तुम्ही लक्षात ठेवायचा. ठीक आहे. आणि जसं आपण या प्रश्नामध्ये बघितलं की वाचाल तर चकित व्हाल, तर हा जो निबंध आगरकरांनी लिहिलेला होता तर त्याच्यामध्ये आपला देश किती गरीब आहे तर हे त्यांनी अगदी पुराव्यानिशी दाखवून दिलं. त्याचप्रमाणे त्यांनी इतरही काही महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिलेले होते, जसं की शहाण्यांचा मूर्खपणा. तर आता हा जो ग्रंथ आहे तर त्याच्यामध्ये ज्या विधवा स्त्रिया आहेत तर त्यांना जो त्रास सहन करावा लागतो तर त्याच्याबद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे तर ती त्यांनी या निबंधामध्ये लिहिलेली होती. ठीक आहे. त्याचप्रमाणे हिंदुस्थानचे राज्य कुणासाठी तर या आपल्या निबंधामध्ये त्यांनी ब्रिटिशांवरती टीका केलेली होती. आणि अनाथांचा वाली कोणी नाही तर हा जो त्यांचा निबंध होता तर त्याच्यामध्ये विद्यापीठाचा जो त्रैवार्षिक कार्यक्रम आहे, अभ्यासक्रम आहे तर तो खूप कष्टावह आहे, तर त्याच्यामुळे सरकारने त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करावे, तर अशी जी मागणी आहे तर ती त्यांनी या निबंधातून केलेली होती. ठीक आहे. तर आगरकरांचे हे जे सगळे महत्त्वाचे निबंध आहेत तर त्यांची नावं तर तुम्ही लक्षात ठेवायचीच आहेत, पण त्या निबंधामध्ये त्यांनी कोणता मुद्दा मांडलेला होता तर त्या गोष्टीसुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. तर या प्रश्नाशी रिलेटेड हे सगळे पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत, ते तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. आता आपण लेक्चरमधला आपला पुढचा प्रश्न बघू. या प्रश्नामध्ये आपल्याला खालीलपैकी सत्य विधान किंवा विधाने सांगा असं म्हटलंय. प्रश्नामध्ये 3 विधानं दिलेत आपल्याला. अ विधान आहे की 1882च्या हंटर आयोगासमोर महात्मा फुलेंनी साक्ष दिली. ब विधान आहे विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी फुलेंना शूद्र जगद्गुरू असं संबोधलं. आणि क विधान आहे गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड हे ग्रंथ महात्मा फुलेंनी लिहिले. या 3 विधानांपैकी सत्य विधान आपल्याला सांगायचं आहे. आणि या प्रश्नामध्ये दिलेली 3ही विधानं सत्य आहेत, तर त्याच्यामुळे वरीलपैकी सर्व म्हणजे पर्याय क्रमांक 4 तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असेल. ठीक आहे. तुम्हाला तर सर्वांनाच माहिती आहे की जो हंटर आयोग आहे तर तो लॉर्ड रिपनच्या काळामध्ये त्याची स्थापना झालेली होती. आणि इवन ही गोष्ट सुद्धा आपण आधीच्या लेक्चरमध्ये डिस्कस केली आहे की भारतामध्ये जो वूडचा खलिता आलेला होता तर त्याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे तर ते ज्या वेळेला भारतामध्ये सुरू झालं तर त्याच्यानंतर मग शिक्षण क्षेत्रामध्ये काही बदल झालेले आहेत का किंवा काही प्रगती झाली आहे का, तर ह्या गोष्टी चेक करण्यासाठी, त्याचं परीक्षण करण्यासाठी म्हणून हा जो हंटर आयोग आहे तर त्याची स्थापना करण्यात आलेली होती. आणि हंटर आयोगाचं जे मुख्य कार्यक्षेत्र होतं तर ते सुद्धा तुम्हाला माहिती असेल, ते म्हणजे प्राथमिक आणि माध्यमिक स्तर. ओके. आणि हा जो हंटर आयोग आहे तर त्याच्यासमोर महात्मा फुलेंनी आपली साक्ष दिलेली होती. आपल्या साक्षीमध्ये महात्मा फुले असं म्हटलेले होते किंवा त्यांनी असं सजेस्ट केलेलं की खेड्यांमध्ये
प्राथमिक शिक्षणाची जी सोय आहे तर ती सरकारने करावी आणि त्याच पद्धतीने जे शिक्षक आहेत तर ते खेड्यांमध्ये जायला तयार होत नाहीत, तर त्याच्यामुळे अशा शिक्षकांचा जो पगार आहे तर त्याच्यामध्ये वाढ करावी की जेणेकरून शिक्षक हे स्वतः खेड्यांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी तयार होतील. ठीक आहे. आणि त्याच पद्धतीने जे दलित विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी सरकारने शिष्यवृत्ती सुरू करावी. तर ह्या ज्या काही शिफारसी आहेत किंवा आपलं जे मत आहे तर ते त्यांनी या हंटर आयोगासमोर मांडलेलं होतं. ओके. तर हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, लक्षात ठेवा. इवन तुम्ही हा पॉईंट सुद्धा लक्षात ठेवा की पंडिता रमाबाईंनी सुद्धा या हंटर आयोगासमोर साक्ष दिलेली होती. ठीक आहे. तर असाही आपल्याला साधा सिंपल प्रश्न बनू शकतो की खालीलपैकी कुणी हंटर आयोगासमोर साक्ष दिली आणि खाली तुम्हाला एक 5-6 व्यक्तींची नावं देतील. तर त्यावेळेला तुम्हाला माहिती पाहिजे की महात्मा फुले आणि पंडिता रमाबाई तर यांनी हंटर कमिशन समोर साक्ष दिलेली होती. ठीक आहे. तर हे अविधान आणि त्याच्याशी रिलेटेड हे सगळे पॉईंट तुम्हाला समजले असतील. त्यानंतर विष्णूशास्त्री चिपळूणकर तर यांनी फुलेंना शूद्र जगद्गुरू असं म्हटलं. तर हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे, कारण महात्मा फुलेंचे ते एक टीकाकार होते, ते म्हणजे विष्णूशास्त्री चिपळूणकर. तर त्यांनी शूद्र जगद्गुरू तर अशा नावाने फुलेंना संबोधलेलं होतं. ओके. आणि महात्मा फुलेंनी लिहिलेले ग्रंथ तर तुम्हाला सर्वांनाच माहिती असतील, जसं की गुलामगिरी, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणांचं कसब. इवन त्यांनी एक नाटक पण लिहिलेलं, ते म्हणजे तृतीय रत्न, सत्सर, इशारा. तर हे जे सगळे त्यांचे ग्रंथ आहेत तर ते खूप महत्त्वाचे, तर ते तुम्ही लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आणि महात्मा फुलेंशी रिलेटेड जी 3 विधानं आपल्याला प्रश्नामध्ये दिलेली होती तर ती 3ही विधानं बरोबर आहे. तर त्यामुळे वरीलपैकी सर्व तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नामधलं अविधान आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये म्हटलंय की टिळकांनी 1893 शिवजयंती तर 1895 सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केले. ब विधान आहे आजकाल शहरात पसरलेला प्लेग त्याच्या मानवी रूपापेक्षा अधिक दयाळू आहे, हे टिळकांचं विधान आहे. आणि क द ओरायन हा ग्रंथ टिळकांनी लिहिला. आता या 3 विधानांपैकी असत्य विधान कोणतं आहे तर हे आपल्याला सांगायचंय. जे अविधान आहे तर हे तुम्ही अगदी काळजीपूर्वक ऐका, थोडंसं कन्फ्युजिंग स्टेटमेंट आहे. टिळकांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव हे जे उत्सव आहेत तर ते सुरू केले, तर हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. पण ते कधी केले तर ह्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला कन्फ्युजन होतं. जे अविधान आपल्याला दिलेलं आहे तर ते चुकीचं आहे, कारण टिळकांनी 1895 शिवजयंती आणि 1893 सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केलेला होता. आणि बरोबर इंटरचेंज करून ही इन्फॉर्मेशन आपल्याला अविधानामध्ये दिली आहे, तर त्याच्यामुळे अविधान हे चुकीचे आहे. त्यानंतरचं ब विधान की आजकाल शहरामध्ये पसरलेला प्लेग हा त्याच्या मानवी रूपापेक्षा अधिक दयाळू आहे, तर हे टिळकांचंच विधान आहे. पुण्यामध्ये ज्या वेळेला प्लेगची साथ आलेली तर त्यावेळेचा जो प्लेग कमिशनर तो म्हणजे रँड, तर त्याने प्लेगचे जे रोगी आहेत तर ते शोधण्यासाठी जे सर्वसामान्य लोक आहेत तर त्यांना खूप त्रास दिलेला होता. म्हणजे रोगी शोधण्यासाठी म्हणून हे जे ब्रिटिश अधिकारी आहेत तर ते प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन घरामधलं जे सामान आहे तर त्याची नासधूस करत होते. देवदेवतांचा अपमान हा त्या काळामध्ये ब्रिटिशांकडून केला गेला. तर ह्या सगळ्याच गोष्टीमुळे टिळकांनी असं म्हटलेलं होतं की आजकाल शहरामध्ये पसरलेला प्लेग हा त्याच्या मानवी रूपापेक्षा अधिक दयाळू आहे. ठीक आहे. तर हे स्टेटमेंट टिळकांचं आहे, तर हा पॉईंट लक्षात ठेवा. इवन अगदी ह्याच्यावरती 1 लाइनर क्वेश्चन सुद्धा आपल्याला बनवू शकतो की हे स्टेटमेंट आपल्याला देतील आणि हे स्टेटमेंट खालीलपैकी कुणी उद्गारलं, तर अशा पद्धतीने सुद्धा प्रश्न आपल्याला बनवू शकतो. ठीक आहे. तर इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर द ओरायन हा ग्रंथ टिळकांनी लिहिला, तर हे क विधान सुद्धा बरोबर आहे. आणि प्रश्नामध्ये आपल्याला असत्य विधानं सांगायची होती आणि फक्त जे पहिलं विधान आहे तर तेवढंच असत्य आहे, तर त्याच्यामुळे फक्त अ म्हणजे पर्याय क्रमांक 1 तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असेल. ठीक आहे. टिळकांनी लिहिलेले जे इतर ग्रंथ आहेत तर ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, जसं की आर्क्टिक होम इन द वेदाज, त्याचप्रमाणे गीता रहस्य आणि द ओरायन. तर ही इन्फॉर्मेशन तर आपल्याला प्रश्नातच दिली. ठीक आहे. तर टिळकांशी रिलेटेड ही 3ही विधानं तुम्हाला व्यवस्थित समजली असतील. आता आपण पुढचा प्रश्न सॉल्व्ह करू. या प्रश्नामध्ये आपल्याला खालीलपैकी चुकीचे विधानं कोणती आहेत तर ती सांगायची. अविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गौतम बुद्ध त्यानंतर महात्मा फुले यांना आपले गुरु मानत, तर हे पहिलंच विधान बरोबर आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 3 व्यक्तींना आपले गुरु मानत होते. पहिले म्हणजे गौतम बुद्ध, त्यानंतर महात्मा फुले आणि संत कबीर. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतरचं ब विधान की 1924 आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली, तर हे ब विधान सुद्धा बरोबर आहे. आणि कास्ट इन इंडिया अँड थॉट्स ऑन पाकिस्तान, तर हे ग्रंथ आंबेडकरांनी लिहिले, तर हे क विधान सुद्धा बरोबर आहे. पण प्रश्नामध्ये आपल्याला चुकीचं विधान सांगायचं होतं आणि प्रश्नामध्ये दिलेली 3ही विधानं बरोबर आहेत, तर त्याच्यामुळे यापैकी नाही म्हणजे पर्याय क्रमांक 4, तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असेल. ठीक आहे. आता जसं मी तुम्हाला म्हटलं की आंबेडकर हे 3 व्यक्तींना आपले गुरु मानत होते, तर हा पॉईंट तर आपण व्यवस्थित बघितलेलाच आहे. त्याच पद्धतीने 1924 आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी जी सभा आहे तर त्याची स्थापना केलेली होती. आणि या सभेचं जे ब्रीदवाक्य आहे तर ते खूप इम्पॉर्टंट आहे. या सभेचं ब्रीदवाक्य आहे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ठीक आहे. आणि या सभेच्या स्थापनेमागची जी उद्दिष्ट आहेत तर ती सुद्धा आपल्याला माहिती असावीत, जसं की समाजामध्ये जागृती निर्माण करणं, मानवी हक्कांचं संरक्षण करणं आणि समाजामध्ये आर्थिक स्थिती सुधारणं. तर या उद्देशाने बहिष्कृत हितकारणी सभेची जी स्थापना आहे तर ती आंबेडकरांनी केलेली होती. ओके, तर हे पॉईंट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचे. आणि या सभेचं जे सेक्रेटरी हे जे पद होतं तर ते सीताराम शिवतरकर तर यांच्याकडे होतं, तर हा पॉईंट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके. आणि आंबेडकरांनी भरपूर ग्रंथ लिहिलेले होते, त्यापैकी 2 ग्रंथांची नावं तर आपल्याला क विधानामध्ये दिलेलीच आहेत. त्या व्यतिरिक्त जे आंबेडकरांचे ग्रंथ होते तर त्याच्यामध्ये प्राचीन भारतीय व्यापार, त्याचप्रमाणे रानडे, गांधी अँड जिन्हा, तसंच हू वेअर द शूद्राज, द अनटचेबल, थॉट ऑन लिंग्विस्टिक स्टेट आणि ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, तर हे जे सगळे ग्रंथ आहेत तर त्यांची नावं सुद्धा तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायची. ओके, तर आंबेडकरांशी रिलेटेड ही जी 3 विधानं आपल्याला प्रश्नामध्ये दिलेली होती तर ही 3ही विधानं बरोबर आहेत. ही 3 विधानं तर तुम्ही लक्षात ठेवाच आणि इतर जे पॉईंट मी तुम्हाला सांगितले तर ते सुद्धा एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. ओके. आता पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला खालील वर्णनावरून समाज सुधारक ओळखा असं म्हटलंय. व्यवस्थित प्रश्न सॉल्व्ह करा. या प्रश्नामध्ये आपल्याला अविधानामध्ये म्हटलंय की शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जावरा संस्थानाच्या नवाबाचे शिक्षक म्हणून काम केलं. ब विधान आहे त्यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हणतात. आणि क विधान आहे ब्रिटिशांनी त्यांना राव बहादूर ही पदवी दिली. आता मला वाटतंय जे ब विधान आहे तर हे ब विधान वाचल्याबरोबरच हे समाजसुधारक कोण आहेत तर हे तुम्हाला समजलं असेल. मराठी भाषेचे पाणिनी म्हणून आपण दादोबा पांडुरंग तरखडकर तर यांना ओळखतो, तर त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता त्यांच्याशी रिलेटेड जे इतर पॉईंट आपल्याला प्रश्नामध्ये दिलेत तर ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा की त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जावरा संस्थानाचे जे नवाब आहेत तर त्यांचे शिक्षक म्हणून काम पाहिलेलं होतं. जे दादोबा पांडुरंग तरखडकर आहेत तर त्यांचा जन्म 1814 मुंबईला झालेला होता. पुढे 1852 डेप्युटी कलेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि भिल्लांचा त्यांनी जो बिमोड केलेला होता, त्यांच्या बंडाचा जो बिमोड केलेला होता तर त्याच्यासाठी म्हणून ब्रिटिशांनी त्यांना ही राव बहादूर ही पदवी दिलेली होती. ठीक आहे. तर हा पॉईंट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. बऱ्याचशा समाजसुधारकांना राव बहादूर, त्याचप्रमाणे जस्टिस ऑफ पीस, तर हे जे किताब आहेत तर ते सरकारकडून देण्यात आलेले होते, तर ते पॉईंट तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजेत. तर दादोबा पांडुरंग तरखडकर तर यांना राव बहादूर ही जी पदवी आहे तर ती ब्रिटिशांनी दिलेली होती. त्याच पद्धतीने दादोबा पांडुरंग तरखडकर तर यांनी 1844 मानव धर्म सभेची स्थापना केलेली होती. आणि या मानव धर्म सभेच्या स्थापनेमध्ये त्यांना दुर्गाराम मच्छाराम, त्याचप्रमाणे दीनमणी शंकर, दलपतराय तर यांची मदत झालेली होती. तर हा पॉईंट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि त्याचप्रमाणे त्यांनी 1849 परमहंस सभेची स्थापना सुद्धा केलेली होती. तर हा पॉईंट सुद्धा महत्त्वाचा आहे. ओके. तर दादोबा पांडुरंग तरखडकर तर यांच्याशी रिलेटेड हे सगळे पॉईंट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचे. आता पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला योग्य जोड्या लावा असं म्हटलंय. एका कॉलममध्ये आपल्याला समाजसुधारकांची नावं दिलेत आणि दुसऱ्या कॉलममध्ये त्यांच्याशी रिलेटेड काही युनिक पॉईंट आपल्याला दिलेले आहेत, तर त्याच्या योग्य जोड्या आपल्याला सांगायचे. पहिला ऑप्शन आहे बाबा पद्मजी, त्यानंतर दादोबा पांडुरंग तरखडकर, क ऑप्शन आहे भाऊदाजी लाड आणि ड लोकहितवादी. ओके.
आता दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठीचे पाणिनी म्हणतात, तर हे आपण आत्ताच बघितलं. तर त्याच्यामुळे ब साठी 4, तर हा जो आपला ऑप्शन आहे तर तो बरोबर असणार आहे. त्यानंतर जे बाबा पद्मजी आहेत तर त्यांच्यासाठी जी योग्य जोडी असणार आहे तर ती आहे ऑप्शन नंबर 3, ते म्हणजे अरुणोदय. तर हे त्यांचं आत्मवृत्त होतं. हा पॉईंट महत्त्वाचा आहे, तुम्ही कंपल्सरी लक्षात ठेवा. त्यानंतर भाऊदाजी लाड, तर यांना धन्वंतरी असं म्हटलं जातं. आता त्यांना धन्वंतरी असं का म्हटलं जातं, तर हा पॉईंट तुम्ही जरा आठवण्याचा प्रयत्न करा. आपल्या पुढच्या प्रश्नामध्ये त्याच्याबद्दलची मी इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगेनच, पण तोपर्यंत तुम्ही स्वतः हे आठवा की भाऊदाजी लाड यांना धन्वंतरी असं का म्हटलं जातं. ओके. आणि त्यानंतरचा ड ऑप्शन की लोकहितवादी, तर लोकहितवादी यांच्यासाठी जी योग्य जोडी असणार आहे तर ती आहे राव बहादूर. ओके. जसं मी तुम्हाला आत्ताच्याच प्रश्नामध्ये म्हटलं की बऱ्याच समाजसुधारकांना ब्रिटिशांनी राव बहादूर तर ही जी पदवी आहे तर ती दिलेली होती. जसं की दादोबा पांडुरंग तर्खडकर, त्याचप्रमाणे लोकहितवादी, तर यांना सुद्धा राव बहादूर ही पदवी सरकारने दिलेली होती. ठीक आहे. आता या प्रश्नामध्ये ज्या योग्य जोड्या आपण बघितल्या तर त्या कशा आहेत, तर अ साठी आपला बरोबर ऑप्शन काय असणार आहे, तर ते म्हणजे 3. त्यानंतर ब साठी 4, क साठी 1 आणि ड साठी 2, म्हणजे पर्याय क्रमांक 1. तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असेल. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बाबा पद्मजी यांच्याबद्दलची अजून काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगते. जसं की त्यांचं जे आत्मवृत्त आहे तर त्याचं नाव अरुणोदय आहे, तर हे तर आपल्याला समजलं. त्याचप्रमाणे त्यांनी 1854 मध्ये ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला होता, तर हा पॉईंट सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. युरोपमधला आणि ख्रिश्चनांचा जो मानवतावाद आहे तर त्याच्याकडे ते आकर्षित झाले आणि त्यांनी 1854 मध्ये ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. ओके. हा पॉईंट लक्षात ठेवा. इवन तुम्ही जर आपले प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन पेपर बघितले असतील तर त्याच्यामध्ये असा एक प्रश्न सुद्धा आपल्याला विचारलेला होता की खालीलपैकी कुणी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. ओके. आणि त्याच्यामध्ये आपल्याला खाली जवळजवळ एक 5-6 नावं दिलेली होती, तर त्याच्यामध्ये ख्रिस्ती धर्म कोणकोणत्या भारतीयांनी स्वीकारला तर हे आपल्याला सांगायचं होतं. तर त्या प्रश्नामध्ये बाबा पद्मजी, तर हा ऑप्शन सुद्धा होता. ठीक आहे. तर हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तुम्ही लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे यमुना पर्यटन, तर ही जी कादंबरी आहे तर ती सुद्धा त्यांनी लिहिली आणि त्याच्यामध्ये स्त्रियांच्या दुःखाला त्यांनी वाचा फोडलेली होती. तर हा पॉईंट तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करा. तर बाबा पद्मजी तर यांच्याबद्दलचे 3 पॉईंट आपल्याला या प्रश्नामधून समजले. एक म्हणजे त्यांच्या आत्मवृत्ताचं नाव अरुणोदय आहे, त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला, आणि यमुना पर्यटन, तर या आपल्या ग्रंथामधून कादंबरीमधून त्यांनी स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडलेली होती. ठीक आहे. आणि भाऊदाजी लाड, तर यांना धन्वंतरी असं का म्हटलं जातं तर हे मी तुम्हाला नंतर सांगणार होते, पण आत्ताच सांगून टाकते. तर त्यांनी कुष्ठरोगावरती एक चांगलं औषध शोधलेलं होतं आणि म्हणूनच त्यांना धन्वंतरी तर असं म्हटलं जातं. ठीक आहे. हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आणि जे लोकहितवादी आहेत तर त्यांचं मूळ नाव काय आहे तर गोपाळहरी देशमुख, तर त्यांनाच आपण लोकहितवादी या नावाने ओळखतो आणि त्यांना सरकारने राव बहादूर ही पदवी दिलेली होती. इवन त्यांना बऱ्याचशा भाषा अवगत होत्या, जसं की इंग्रजी, संस्कृत, त्याचप्रमाणे फारसी, गुजराती, हिंदी, तर त्याच्यामुळेच मग नंतर त्यांनी दुभाषिक म्हणून सुद्धा काम पाहिलेलं होतं. तर हा पॉईंट सुद्धा त्यांच्याबद्दल इम्पॉर्टंट आहे. ओके. तर जोड्या लावा या प्रश्नाचा आन्सर तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. आता आपण लेक्चरमधला पुढचा प्रश्न सॉल्व्ह करू. या प्रश्नामध्ये आपल्याला खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने ओळखा असं म्हटलंय. अविधान आहे जगन्नाथ शंकर सेठ यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. ब विधान आहे हिंदुस्थानचा इतिहास व सारसंग्रह इत्यादी ग्रंथ नानांनी लिहिले. आणि क बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सदस्यत्व सरकारने नानांना दिले. आता या 3 विधानांपैकी योग्य विधान आपल्याला सांगायचंय. जे अविधान आहे तर हे अविधान तर बरोबर आहे की बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची जी स्थापना आहे तर ती जगन्नाथ शंकर सेठ यांनी केलेली होती. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की शिक्षणाशिवाय भारतीय लोकांचा उद्धारच होणार नाही, तर त्यामुळेच एल्फिन्स्टन तर यांच्या मदतीने या बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापना त्यांनी केली. त्याचप्रमाणे त्यांनी अजून एक संस्था स्थापन केलेली होती, ती म्हणजे स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी. तर ही जी संस्था आहे तर त्या संस्थेच्या स्थापनेसाठी आर्थिक मदत ही नानांनी प्रोव्हाइड केली. ओके. आणि जे मुंबईचं विद्यापीठ आहे तर मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये सुद्धा त्यांनी पुढाकार घेतलेला होता.
आणि जसं आपल्याला प्रश्नामध्ये क विधानामध्ये म्हटले की बोर्ड ऑफ एज्युकेशनचं सदस्यत्व हे सरकारने नानांना दिलं आणि पुढे हेच जे बोर्ड ऑफ एज्युकेशन आहे तर त्याचं जे रूपांतर आहे तर ते शिक्षण खात्यामध्ये झालेलं होतं. तर हा पॉईंट सुद्धा लक्षात ठेवा. तर नानांशी रिलेटेड जे क विधान आपल्याला दिलेलं आहे तर हे क विधान बरोबर आहे, अ विधान सुद्धा बरोबर आहे. फक्त जे ब विधान आहे तर हे ब विधान चुकीचं आहे की हिंदुस्थानचा इतिहास आणि सारसंग्रह तर इत्यादी ग्रंथ हे जगन्नाथ शंकर सेठ यांनी लिहिले तर नाही. हे जे ग्रंथ आहेत तर ते बाळशास्त्री जांभेकर यांनी लिहिलेले. तर त्याच्यामुळे ब विधान चुकीचं आहे आणि प्रश्नामध्ये आपल्याला योग्य विधानं सांगायची होती तर त्याच्यामुळे अ आणि क म्हणजे पर्याय क्रमांक 3 तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असेल. ठीक आहे. आता ह्याचसोबतच जगन्नाथ शंकर सेठ तर यांनी दादाभाई नौरोजी तर यांच्या मदतीने बॉम्बे असोसिएशन तर या संस्थेची स्थापना सुद्धा केलेली होती. ठीक आहे. जगन्नाथ शंकर सेठ तर यांना आपण मुंबईचा शिल्पकार म्हणतो, मुंबईचा अनभिषिक्त सम्राट. तर अशा पद्धतीने आचार्य अत्रे यांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे. तर हे पॉईंट सुद्धा तुम्हाला माहिती असतील. ठीक आहे. तर त्यांनी ज्या संस्था स्थापन केल्या तर त्या तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. मी परत एकदा रिपीट करते की बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, त्यानंतर स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी, त्यानंतर बॉम्बे असोसिएशन. तर ह्या ज्या संस्था आहेत तर त्या स्थापन करण्यामध्ये त्यांचा पुढाकार होता. ओके. आणि जसं आपण या प्रश्नामध्ये बाळशास्त्री जांभेकर तर यांचे जे ग्रंथ आहेत तर त्याच्याबद्दल स्टेटमेंट वाचलं. तर बाळशास्त्री जांभेकर यांचे जे इतर ग्रंथ आहेत तर त्याची नावं सुद्धा लक्षात ठेवा. जसं की हिंदुस्थानचा इतिहास, त्याचप्रमाणे सारसंग्रह, शून्य लब्धी, इंग्लंडचा इतिहास आणि हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास. तर हे जे सगळे ग्रंथ आहेत तर ते बाळशास्त्री जांभेकरांनी लिहिलेले आहेत. ओके. आता आपण पुढचा प्रश्न सॉल्व्ह करू. या प्रश्नामधलं अ विधान आहे गोपाळ हरी देशमुख यांना सरकारने राव बहादूर पदवी दिली. ब लोकहितवादींना आद्य प्रवर्तक मानलं जातं. आणि क भाऊ महाजन यांच्या प्रभाकरमध्ये लोकहितवादींनी जे लेखन केलं त्याला शतपत्रे म्हणतात. ओके. आता ह्याच्यापैकी जे अविधान आहे तर ते आपण मगाच्याच प्रश्नामध्ये डिस्कस केलं की गोपाळ हरी देशमुख की ज्यांनाच आपण लोकहितवादी असं म्हणतो तर त्यांना सरकारने राव बहादूर ही पदवी दिलेली होती. तर हे अविधान आपलं बरोबर आहे. त्यानंतर लोकहितवादींना आद्य प्रवर्तक मानलं जातं तर हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. आता त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन मी पुढे तुम्हाला सांगतेच, पण त्याआधी क विधान बरोबर आहे का चुकीचं आहे तर हे आपण बघू. त्या प्रश्नामधलं जे क विधान आहे तर हे क विधान सुद्धा बरोबर आहे की भाऊ महाजन यांचं जे प्रभाकर हे जे साप्ताहिक आहे तर त्यामध्ये लोकहितवादींनी जे लेखन केलेलं होतं तर त्यालाच शतपत्र असं म्हटलं जातं. ओके. तर ही प्रश्नामध्ये दिलेली जी 3 विधानं आहेत तर ही 3ही विधानं बरोबर आहेत. तर त्याच्यामुळे सर्व म्हणजे ऑप्शन नंबर 4 तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असेल. ठीक आहे. आता जसं मी तुम्हाला म्हटलं की लोकहितवादींना आद्य प्रवर्तक असं म्हटलं जातं तर त्याच्यामागचं कारण काय आहे तर त्यांचं असं म्हणणं होतं की आपल्या समाजामध्ये जी जाती व्यवस्था आहे तर त्याच्यामुळेच आपल्या समाजाची अधोगती होतीये आणि लोकांची जी निष्क्रियता आहे तर त्याच्यावरती त्यांनी मोठ्या प्रमाणावरती टीका केली आणि लोकांनी कृतिशील बनावं तर हा आग्रह त्यांनी धरलेला होता. तसंच समाजामध्ये जी प्रगती आहे तर ती प्रगती होण्यासाठी इंग्रजीचं शिक्षण, त्याचप्रमाणे भौतिकशास्त्र, उद्योगधंद्यांचं शिक्षण तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि जोपर्यंत भारतीय लोक आपलं जे जुनं परंपरागत शिक्षण आहे तर ते सोडून या आधुनिक गोष्टी जोपर्यंत शिकत नाहीत, त्याचं शिक्षण जोपर्यंत घेत नाहीत तर तोपर्यंत आपल्या समाजाची प्रगती होणार नाही. तर असं लोकहितवादींचं म्हणणं होतं. ठीक आहे. आणि समाजातील जो भेदभाव आहे तर तो जर नष्ट झाला तरच आपला जो समाज आहे तो एकजिन्सी बनेल आणि त्यातून जी राष्ट्रीय एकात्मतेची जी भावना आहे तर तिची वाढ होईल. तर ही जी गोष्ट आहे तर ती सुद्धा लोकहितवादींनी वरचेवर मांडलेली होती. तर अशा पद्धतीने समाजामध्ये सगळ्याच स्तरावरती बदल करण्याची आवश्यकता आहे तर असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळेच त्यांना आद्य प्रवर्तक असं म्हटलं जातं. ओके. तर लोकहितवादी यांच्याशी रिलेटेड हे सगळे पॉईंट तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. त्यांना राव बहादूर ही पदवी सरकारने दिली तर हा पॉईंट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि प्रभाकरमधलं त्यांचं जे लेखन आहे तर त्याला शतपत्र तर या नावाने ओळखलं जातं. ओके. त्यानंतर आपण लेक्चरमधला पुढचा आणि शेवटचा प्रश्न बघू ज्याच्यामध्ये खालीलपैकी योग्य विधानं ओळखा असं म्हटलंय. 2च विधानं आपल्याला दिलेली आहेत आणि अगदी इझी विधान आहेत. अविधान आहे की महादेव गोविंद रानडेंवरती हेगेल, ऑगस्ट आणि
कॉम्ट स्पेंटलर या पाश्चात्य विचारवंतांचा प्रभाव होता. तर हे पहिलंच विधान बरोबर आहे. आणि त्यांनी इंडियन सोशल कॉन्फरन्सची स्थापना केली. तर हे जे ब विधान आहे तर हे ब विधान सुद्धा बरोबर आहे. तर त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. काँग्रेसची जी अधिवेशनं होत होती तर या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये जे सामाजिक प्रश्न आहेत, ज्या सामाजिक समस्या आहेत तर त्याच्यावरती सुद्धा चर्चा व्हावी. तर यासाठी म्हणून महादेव गोविंद रानडे यांनी बरेचसे प्रयत्न केलेले होते. पण काँग्रेस ही एक राजकीय संस्था होती. तर त्याच्यामुळे काँग्रेसचे जे इतर पुढारी आहेत तर त्यांना ही गोष्ट मान्य नव्हती की सामाजिक प्रश्नांवरती सुद्धा काँग्रेसच्या अधिवेशनांमध्ये चर्चा व्हावी. तर त्यामुळेच मग सामाजिक प्रश्न तर ह्याच्यावरती सुद्धा चर्चा व्हावी, लोकांना त्याबद्दल सुद्धा माहिती मिळावी. तर या दृष्टिकोनातून जी इंडियन सोशल कॉन्फरन्स आहे की ज्यालाच आपण भारतीय सामाजिक परिषद म्हणतो, तर त्याची जी स्थापना आहे तर ती महादेव गोविंद रानडे यांनी केली. इवन रानडे हे आस्तिक होते आणि त्यांचा परमेश्वराच्या अस्तित्वावरती विश्वास होता. तर ही गोष्ट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आणि वेगळं राहणं, त्याचप्रमाणे बुद्धीचा वापर न करणं, वर्णभेद, जातीभेद आणि नशिबावर हवाला ठेवून जगणं, तर या गोष्टींवरती रानडेंनी टीका केलेली होती. ठीक आहे. बालविवाहाला त्यांनी विरोध केलेला होता आणि विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार त्यांनी केलेला होता. पण आता या गोष्टी जरी त्यांनी केलेल्या असल्या तरी सुद्धा त्यांच्या वडिलांच्या आग्रहावरून ज्यावेळेला त्यांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला तर त्यावेळेला त्यांनी कुमारिकेशी लग्न केलेलं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे समाजातून मोठ्या प्रमाणावरती टीका सुद्धा त्यांच्यावरती झालेली होती की त्यांनी बालविवाहाचा विरोध केला, पण स्वतःच्या आयुष्यामध्ये मात्र वडिलांच्या आग्रहास्तव का होईना पण त्यांनी तीच गोष्ट केलेली होती. ठीक आहे. तर महादेव गोविंद रानडे तर ह्यांच्याशी रिलेटेड हे सगळे पॉईंट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. मुख्य म्हणजे त्यांच्यावरती कोणत्या पाश्चात्य विचारवंतांचा प्रभाव होता, तर हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ओके. तर याच प्रश्नासोबत आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबू. मला खात्री आहे की आज आपण जे प्रश्न सॉल्व्ह केले तर त्याच्यामधून बऱ्याचशा समाजसुधारकांबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला रिवाईज झाली असेल, बरेचसे नवीन पॉईंटसुद्धा तुम्हाला समजले असतील. तर लेक्चर कसं वाटलं हे नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. लेक्चरच्या शेवटी तुम्हाला परत एकदा रिमाइंड करून देते की विजन स्टडीवरती ज्या आपल्या प्रॅक्टिस टेस्ट आहेत तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी फ्री आहेत. ज्या दररोजच्या चालू घडामोडी आहेत तर त्यावरती आधारित तुम्ही डेली प्रॅक्टिस टेस्ट सॉल्व्ह करू शकता. आणि प्रत्येक बुधवारी इतिहास, अर्थशास्त्र आणि अंकगणित तर या टेस्ट होतात. आणि प्रत्येक शनिवारी भूगोल, राज्यशास्त्र आणि विज्ञान तर याच्यावरती आपण टेस्ट घेतो. खूप क्वालिटी असे 30 क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये सॉल्व्ह करता येतील. आणि तुमचे क्वेश्चन किती सोडवले तुम्ही, किती बरोबर आले आणि त्या प्रत्येक क्वेश्चनचं जे एक्सप्लेनेशन आहे तर ते सुद्धा तुम्हाला मिळेल. तर तुम्ही कंपल्सरी ह्या सगळ्या टेस्ट व्यवस्थितपणे सॉल्व्ह करत जा आणि तुमचे इतर जे मित्रमैत्रिणी आहेत तर त्यांच्यापर्यंत सुद्धा हा मेसेज स्प्रेड करा. ओके. आणि जसं मी तुम्हाला लेक्चरच्या सुरुवातीला म्हटलं की जर तुम्हाला विजन स्टडीच्या कोर्समध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर सध्या जे सब्जेक्ट वाईज कोर्स आहेत तर त्याचे ॲडमिशन ओपन आहेत. तुमचा एखादा सब्जेक्ट जर वीक आहे असं तुम्हाला वाटत असेल आणि तुम्हाला त्याच सब्जेक्टची थोडी जास्त प्रॅक्टिस करायची असेल, तुम्ही या सब्जेक्ट वाईज कोर्समध्ये ॲडमिशन घेऊ शकता. त्याच पद्धतीने संयुक्त गट ब आणि राज्यसेवा ई क्लासचे ॲडमिशनसुद्धा ओपन आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांना क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये रिव्हिजन करायचे तर अशांसाठी क्वेश्चन आन्सर रिव्हिजन बॅचचे ॲडमिशनसुद्धा ओपन आहेत. तर जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्कीच या कोर्समध्ये तुम्ही आपलं ॲडमिशन घेऊ शकता. ठीक आहे. तर आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटू. थँक्यू. विजन स्टडी स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट लर्निंग प्लॅटफॉर्म, महाराष्ट्रातील सर्वात विश्वसनीय ई लर्निंग युजर फ्रेंडली प्लॅटफॉर्म जो दर्जेदार शिक्षणाचा अनुभव देतो. विजन स्टडी. म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा, तेही अगदी माफक दरामध्ये. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.